केसांचा धिंगाणा झाला कसा ते मी तुम्हाला समोर सांगते. तर इथे फ्रेंच फ्राईज साहेबांनी आणले होते रात्री, सोबतच हनी आणला होता. जो छोटा पॅक होता पतंजलीचा तो खतम झाला होता. आता आम्ही मोठा पॅक आणलेला आहे, कारण की मी चहा टोटली बंद केलेला आहे. चहा मी घेतच नाही आणि हनी घेते ना तर त्याच्यातला फक्त मी एकच चमचा घेते. पहिले मी 2 घ्यायची, मी आता हळूहळू एका चमच्यावर आलेली आहे. आणि यांनी ब्राऊन शुगर आणली, हे त्यांच्यासाठी आणली, माझ्यासाठी नाही आणली. आणि खरंच सांगते तुम्हाला, ब्राऊन शुगर खरंच ही रिअल आहे आणि मस्त आहे, टेस्टही छान आहे. तशी खाल्ली ना तर खूप छान लागते. रात्री साबुदाणा सुद्धा भिजत घातला होता, कारण चतुर्थी होती. दुसऱ्या दिवशी यशिकाला मी टिफिनवर सुद्धा दिले आणि यशिकाने आता चतुर्थी सुद्धा पकडणं सुरू केली. तर तिला फ्रेंच फ्राईज आणि उसळ डब्यावर दिली. यशिका गेली आणि त्याच्यानंतर मी कामं आटोपले माझे आणि मी गेली आज केस कट करायसाठी, कारण की एका ठिकाणी मी मॉडेल म्हणून गेली होती आणि तिथे माझ्या केसाचा पूर्ण त्यांनी धिंगाणा वाजवला होता. आणि ते पूर्ण केस मला व्यवस्थित आणायसाठी आज 2 वर्ष पूर्ण झालेले आहे. खालचे तुम्हाला माझे केस थोडेसे असे ब्राऊन नाही, असे व्हाईट दिसत असतील पहिलेच्या व्हिडिओमध्ये. आता मी ते केस पूर्ण कट केले. यावेळेस लेंथसुद्धा माझी थोडीशी खूप कमी झाली केसांची, बट यावेळेस ते जे खाली व्हाईट केस दिसायचे ना ते पूर्णपणे माझे केस संपून गेलेले आहेत, खतम झालेले आहेत. कारण मी कापून जेवढे माझे केस वाढले तर ते जे व्हाईट केस झाले होते ते खाली गेले. आणि आता माझे जे रिअल केस आहेत ब्लॅक कलरचे ते केस आता आलेले आहेत. थोडीशी यावेळेस लेंथ कमी झाली, तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला दिसेल, पण हळूहळू तेही वाढून जातील. बट मी हॅप्पी आहे या लुकसाठी. त्याच्यानंतर इथे खरबूज आणि टरबूज घेतलं. घरी आल्यावर मस्तपैकी उपवासाची उसळ खाल्ली. आणि असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर